जमीनकर मोठी आहे. अरे तुम्ही घेऊन मारा विचारला वारे वा. चालू तेच बनवतो अण्णा. धन्यवाद. मास्तर याला वरच्याला सेट करा. हे वरचं होय घालायले सेट करा. सेट करू का त्याला गिम्बल प्रशांत जाऊ का वर.
हा हॅलो 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 कार्यक्रमात आहे मी नंतर बोलतो अजय जेवण करून आलो की आवाज द्यायचा
मध्ये तर तुम्ही काय तोडून दिलं रे
महिलांची संख्या जास्त आहे.
महिलांना विनंती शिस्तीमध्ये बसा व समोर समोर सरका आपल्यामध्ये जागा सोडू नका. महिलांची संख्या जास्त असल्यामुळे बसण्यासाठी आपल्या चटईची व्यवस्था केलेली आहे. पलीकडल्या बाजूला सुद्धा चटई टाकलेली आहे, त्यावर सुद्धा महिलांनी बसायचं आहे. टेंटच्या पलीकडच्या चटया आहेत त्यावर महिलांनी बसावं. पाठीमागे टाकलेल्या चटईवर सुद्धा महिलांनी बसावं. बाजूच्या चटईवर सुद्धा महिलांना बसण्याची व्यवस्था केलेली आहे. ऊन अजिबात नाहीये त्यामुळे आपण त्या चटईवर बसू शकता. समोर समोर या. महिलांना विनंती मध्यंतरी जागा सोडू नका कोणी. पाठीमागे जा. महिलांना विनंती पाठीमागे चटई आहे त्यावर सुद्धा बसू शकता. इकून जा काय इकून जा समोर आहे. महिला मंडळ पाठीमागे आणि महिला मंडळांनी शांततेत पालन करा. आपसामध्ये कोणी बोलू नका. जा पाठीमागे जा. महिलांना आपल्या त्या बाईच्या मागे जा वाटतं. इकडून सांगायला इकडून जागा आहे समोर बसायला नाही. इकडे इथं आहे पलीकडून इथं नाही बसतंय. निघतं मग ते नसत पाहिजे आता पण भरपूर पाहिजे. आता पलीकडूनच पाहिजे. हां पाहिजे पाठीमागे बसा म्हणा. चला पाठीमागे चला. महिला मंडळ पाठीमागे जा. जागा मिळेल त्या ठिकाणी बसून जा. बसा खाली बसा. त्या खुर्च्या पाठीमागे घ्या. पाठीमागे खुर्च्या घ्या. पुढे पुढे नाही जागा. पुढे जागा नाही. बसा बसा जागेवर बसा. त्या खुर्च्या पाठीमागे घ्या. थोड्याशा खुर्च्या पाठीमागे घ्या. पाठीमागे बसा. पब्लिक फुल राहील. चला ही महिला मंडळ पुढे चला. पुढे चला महिला मंडळ. ह्या महिला उभा टाकलेल्या पुढे चला. पुढे चला. पत्रकामध्ये ठरल्याप्रमाणे हा बसा. जागेवर बसून जा.
हिवाळे सर जेथे असतील त्यांनी माईकडे यायचं आहे. हिवाळे सर. कुठे भेटले आपला भगवान बुद्ध की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, बौद्ध धम्माचा, पूजनीय भिक्खू संघाचा, महान कारुणिक तथागत भगवान बुद्ध, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांती स्त्रीवार वंदन. आज या ठिकाणी तथागत भगवान बुद्धांची 2569वी जयंती पूर्णा शहरामध्ये अत्यंत हर्षोल्लासामध्ये साजरी करण्यात येत आहे. तेव्हा पहिलं सत्र बुद्धिविहार पूर्णा येथे पार पडलेलं आहे आणि या दुसऱ्या सत्रामध्ये आपण सुरू करत आहोत. तेव्हा या ठिकाणी पंचरंगी ध्वजाचे ध्वजारोहण जयंती मंडळाचे अध्यक्ष माननीय उत्तमभाई खंदारे यांच्या हस्ते होणार आहे. तेव्हा या अगोदर प्रथमतः पूजनीय भिक्खू संघ, पूजनीय भदंत पयांश, त्याचप्रमाणे पूर्णा नगरीचे PI गोबाडे साहेब, त्याचप्रमाणे आदरणीय प्रकाशदादा कांबळे, त्याचप्रमाणे उत्तमभाई खंदारे, दादारावजी पंडित, हर्षवर्धनजी गायकवाड, साहेबराव सोनवणे, धम्मदीप जोंधळे, वीरेश कसबे, अशोक कांबळे, यादवराव भवरे साहेब, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष तुकारामजी ढगे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करावा. प्रवीण करकुटे, उत्तम कापुरे, गाडी कसं आले शूटिंग होईल भोताचार्य दुत्के साहेब हे देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करतील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, तथागत भगवान बुद्धांचा, तथागत भगवान बुद्धांचा. यानंतर जयंती मंडळाचे अध्यक्ष माननीय उत्तमभाई खंदारे यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. तेव्हा सर्व मान्यवरांनी ध्वजाकडे यायचं आहे. ध्वजारोहणाच्या नंतर समता सैनिक दल या ठिकाणी मानवंदना देतील. सर्व मान्यवरांनी ध्वजारोहणाकडे यायचं आहे.
सर तुम्हाला पुन्हा पाठवून द्या सरला. सर्वांना विनम्र विनंती आहे. महामानव तथागत भगवान बुद्ध यांच्या जयंती निमित्तानं सार्वजनिक भीमबुद्ध जयंती मंडळ पूर्णाचे अध्यक्ष आदरणीय उत्तमभाई खंदारे यांच्या हस्ते आजचं ध्वजारोहण होणार आहे. पूज्य भदंत पयावंश त्याचप्रमाणे जयंती मंडळाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, जयंती मंडळाचे सल्लागार, ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत आदरणीय प्रकाशजी कांबळे साहेब, पूजनीय भिक्खू संघ या सर्वांच्या उपस्थितीमध्ये पंचरंगी धम्मध्वजाचं ध्वजारोहण संपन्न होत आहे. लागण धक्काबुक्की मरमर करतात नुसतं, लक्ष ठेवायचं. सार्वजनिक सपोर्टला राहायच्यासोबत जयंती मंडळाचे अध्यक्ष आदरणीय उत्तमभाई खंदारे यांच्या हस्ते पंचरंगी धम्मध्वजाचं ध्वजारोहण होत आहे. जयंती मंडळाचे अध्यक्ष उत्तमभाई खंदारे यांच्या हस्ते पंचरंगी धम्मध्वजाचा, पंचरंगी धम्मध्वजाचा, पंचरंगी धम्मध्वजाचा. यानंतर समता सैनिक दलाच्या वतीनं ध्वजाला मानवंदना देण्यात येत आहे. सावधान, परेड. जनरल सलामी देगा, सलामी दे. जय भीम, जय भीम, जय भीम. एक दो. पंचरंगी धम्मध्वजाचं ध्वजारोहण यावर्षीचे जयंती मंडळाचे अध्यक्ष आदरणीय उत्तमभाई खंदारे यांच्या हस्ते संपन्न झालेलं आहे. यानंतर अतिशय पवित्र हेतूने आपण धम्मध्वजाचं सुक्ताचं परिपाठ करत असतो. ते सुद्धा धम्मध्वजाचं सुक्त आजच्या या निमित्ताने होणार आहे. सर्वांनी 2 मिनिटं शांततेचं सहकार्य करायचं. वज्र संगात कायस अंगिरस सतादिनो केस मुसुहि आखेनं नीलठाने रसियो नीलवर्णा निचरन्ते अनंत कासभूतके. वज्र संगात कायस अंगिरस सतादिनो छाबे तो छेब आखेनं पीतठाने रसियो पीतवर्णा निचरन्ते अनंत कासभूतके. वज्र संगात कायस अंगिरस सतादिनो मस लोहित आकिन्नं रतठाने रसियो रतवर्णा निचरन्ते अनंत कासभूतके. वज्र संगात कायस अंगिरस सतादिनो आटदन्ते आकिन्नं सेतठाने रस्यो
श्वेतवर्णा निचरन्ते अनन्तकाशभूतके वज्रसङ्गातकायस्य अङ्गिरससतादिनो तेषां शरीरत्नं नानाटाने रस्यो पपसारा निचरन्ते अनन्तकाशभूतके वज्रसङ्गातकायस्य अङ्गिरससतादिनो एवं सपनं रसे निचरन्ते दिशे दिशं अनन्त उद्दोच अमतवं मनोहरं काय वाचा चित्तेन अङ्गिरसस नमामः। साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। पंचरंगे दमध्वजाचा पंचरंगे दमध्वजाचा पंचरंगे दमध्वजाचा सर्वांना विनम्र विनंती आहे, महामानव तथागत भगवान बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त अर्थात बुद्ध पौर्णिमेनिमित्त पूर्णा शहरामध्ये महाबुद्ध वंदनेच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं आणि त्याचा समारोप बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी झालेला आहे। तर सर्वप्रथम आपण पूज्य भंतेंना याचना करणार आहोत, त्यानंतर त्रिशरण पंचशील आणि त्यानंतर समता सैनिक दलानं जयंती मिरवणुकीमध्ये आजच्या महामानव तथागत भगवान बुद्ध महावंदनेमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिलं। तर जयंती मंडळाच्या वतीनं समता सैनिक दल कमांडर आणि सौर समता सैनिक दलाचा प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा यथोचित सन्मान होणार आहे। आणि त्यानंतर जयंती मंडळाचे अध्यक्ष आहेत उत्तमभाई खंदारे, हे अध्यक्षीय किंवा जयंती मंडळाचे अध्यक्ष या नात्याने समारोप करणार आहेत। तर अशा पद्धतीनं कार्यक्रमाचा सुरुवात आहे। तर सर्वप्रथम याचना आपण या ठिकाणी करूया। हा हातोडा सर्वांनी। सुपटिपन्नो भगवतो सावक संगो संघं नमामि। अहं वन्दामि सर्वदा ओकास वन्दामि भन्ते द्वारकयेन कृतं सभापराधं कमतु मे भन्ते। द्वितीयम्पि वन्दामि भन्ते द्वारकयेन कृतं सभापराधं कमतु मे भन्ते। तृतीयम्पि वन्दामि भन्ते द्वारकयेन कृतं सभापराधं कमतु मे भन्ते। ओकासं भन्ते शरणेन सति पंचशीलं धम्मं याचामि अनुगं तत्वा शीलं एतमे भन्ते। द्वितीयम्पि अहं भन्ते शरणेन सद
पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं एकमेवन्ते तृतीयम्पि अहं भन्ते शरणेन सह पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं एकमेवन्ते यमहं वदामि तं वदेत नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि शरणागमन संपूर्णं पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि आदिन्ना दाना वेरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि सूरामेरय्यमज्जपमादट्टाना वेरमणि सिक्खापदं समादयामि शरणेन सदिं पंचशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कृत्वा अपमादेन शीलं सम्पादेत सर्वांना विनम्र सूचना आहे. समता सैनिक दल तर सर्वांना विनम्र विनंती आहे. पूज्य भदंत डॉक्टर उपगुप्त अतिशय महाबुद्धवंदनेचा कार्यक्रम
यशस्वी झाला, अतिशय ग्रँड सक्सेस झाला आणि त्याबद्दल पूज्य भदंत पयावंश, पूज्य भदंत पयासार यांचं स्वागत. सार्वजनिक जयंती मंडळाचे सर्व पदाधिकारी यांना विनंती आहे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये यावं, पूज्य भदंत यांचं पुष्प देऊन स्वागत करावं. जागा कुठे काय नाही जा डायरेक्ट बुट करा. मला दादा फरका बाजूला सेंटरला प्रशांत मोठा बिट सार्वजनिक जयंती मंडळाच्या वतीनं पूज्य भदंत पयावंश, पूज्य भदंत पयासार यांचं यथोचित अशा प्रकारचं स्वागत होत आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया. तर यानंतर समता सैनिक दल, ज्याची स्थापना बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केली होती आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जी विविध आंदोलनं केली, सत्याग्रह केले, यामध्ये समता सैनिक दलाचं मोठं योगदान राहिलेलं आहे. तर या ठिकाणी समता सैनिक दलाचे जे मेजर आहेत आदरणीय नरेंद्र गणेशराव सोनवणे, विश्वनाथ रामराव कांबळे, आपण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये समोर यावं आणि बाकीचे जे समता सैनिक दल आहेत त्यांची या ठिकाणी मी नावं वाचत आहे. तर नरेंद्र सोनवणे आणि विश्वनाथजी कांबळे आपण समोर यावं. त्यानंतर गोविंद होनाजी गायकवाड, गौतमी केशव मकासरे यांनी सुद्धा समोर यावं. सचिन एका लाईनना तुम्ही सर्वजण उभे राहा. सचिन नामदेव वेडे, मनोज सीताराम मुळे, भगवान मेसाजी जोंधळे, राजेश वैजनाथ बेटके, दिलीप भगवान हनवते, सुदाम ज्ञानोबा गायकवाड, प्रकाश गंगाधर कांबळे, राहुल सकाराम कचरे, सर्व समता सैनिक दलाचे अधिकारी आहेत, सैनिक आहेत. राजू जयराम गायकवाड, ईश्वर नामदेव वेडे, पंजाब नारायण मनवर आणि केशव महादू मकासरे. गौतमी केशव मकासरे ही महिला युवा सैनिक आहे आणि तिनं आजच्या कार्यक्रमामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं शिस्त राखण्याचं काम केलं. पुष्प गुच्छ देऊन त्यांचं प्रातिनिधिक स्वरूपामध्ये स्वागत होत आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये समता सैनिक दलाचं आपण स्वागत करणार आहोत. आणि प्रमाणपत्राचं सुद्धा या ठिकाणी सन्मानपूर्वक देण्यात येत आहेत. समता सैनिक दलाचे मेजर नरेंद्र गणेशराव सोनवणे, विश्वनाथ रामराव कांबळे या दोघांना विनंती आहे समता सैनिक दलाचं त्या ठिकाणी वाटप करावं. समता सैनिक दलांचं टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सर्वांनी स्वागत करायचं आहे. तर या ठिकाणी बाहेर गावावरून मोठ्या प्रमाणावर बौद्ध उपासक उपासिका आलेले आहेत. त्या सर्वांची व्यवस्था बुद्ध विहारामध्ये नाश्त्याची केलेली आहे. त्या अगोदर तर या ठिकाणी आदरणीय उत्तमभाया खंदारे जयंती मंडळाचे अध्यक्ष यांना विनम्र विनंती आहे आजच्या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन आपण करावं. तर सर्वांना विनम्र सूचना आहे, ग्रामीण भागामधून विशेषतः पूर्णा शहरामधून मोठ्या संख्येनं श्रद्धा संपन्न उपासक उपासिका यांनी महाबुद्ध वंदनेसाठी
उपस्थिती लावली त्याचप्रमाणे तर जयंती मंडळातर्फे सर्वांचं हार्दिक अभिनंदन. तद्वतच मुख्य कार्यक्रमाला परभणी कृषी विद्यापीठाचे वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय डॉक्टर चंद्रमणी साहेब, त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाला पूर्णा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी आदरणीय विलाजी गोबाडे, जयंती मंडळाचे सर्व सन्मान्य पदाधिकारी, त्याचप्रमाणे सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, आंबेडकर प्रेमी जनता, तथागत भगवान बुद्धांच्या शांततेच्या मार्गावर विश्वास असणारी आपणा सर्वांचं पुनश्च एकदा जयंती मंडळाच्या वतीनं आभार व्यक्त करतो. आणि जयंती मंडळाचे तर उत्तम भैया खंदारे यांना विनंती आहे आजच्या प्रसंगी आपण तर आदरणीय उत्तम भैया खंदारे यांना विनम्र विनंती आहे आजच्या प्रसंगी आपण मनोगत व्यक्त करू. महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रथमतः अभिवादन करतो. आज पुन्हा चला बसा खाली. कार्यक्रम संपला नाही, जा म्हणलं की जा. बसा खाली 5च मिनिटं. सर्वांनाच भोजन आहे विहारामध्ये, पण खाली बसा जरा. बसा बसा, लगेचच विहारकडे जायचं आपल्याला. आज पूर्णा शहरातच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये तथागत भगवान गौतम बुद्ध यांची 2517वी जयंती आनंदाच्या वातावरणामध्ये साजरी होत आहे. आणि ह्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित सकाळच्या सत्रामधून पूज्य भदंत डॉक्टर उपगुप्तजी महास्तवीर, तसेच पूज्य भंते पयवनजी, तसेच भिक्खू संघ आणि पूर्णा शहरातील PI गोबाडे साहेब, आमचे नेते प्रकाशदादा कांबळे, दादारावजी पंडित, हर्षवर्धन गायकवाड, ॲडव्होकेट धम्मा जोंधळे, अशोकजी कांबळे, रिपब्लिकन नेते यादवरावजी भोवरे, देवरावदादा खंदारे, तसेच सर्व बौद्ध उपासक उपासिकांनो, सकाळी 7 वाजल्यापासून आपण या महावंदनेसाठी एकत्र आलो आहोत. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करत असताना जवळपास 1.5 महिन्यापासून या मंडळानं जे काम केलं त्याचं मी सर्वप्रथम या मंडळातील सर्व पदाधिकाऱ्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती महाराष्ट्रामध्ये आपण एक आगळ्या पद्धतीनं साजरी करण्याचा पूर्णा शहरामध्ये प्रयत्न केला आणि या जयंतीला सर्वांनीच सहकार्य केलं, त्याबद्दल सर्व पुणेकरांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि सांगायचं म्हणजे ह्या जयंतीमध्ये सर्वात जर सहकार्य केलं असेल तर आमचे भंते पयावंश यांनी एका घरामध्ये जाऊन त्या महाबुद्धवंदनेचं पत्रक त्यांनी दिलं आणि पूर्णा शहरामध्ये पूर्णा तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये जाऊन त्या बुद्धवंदनेसाठी येण्यासाठी त्यांनी निमंत्रण दिलं. आणि ह्या कार्यक्रमाला आपण सर्व या पूर्णा तालुक्यातून खेड्यापाड्यातून आलात त्याबद्दल मी सर्वांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि येथेच थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. पुन्हा एकदा विनंती, आणखी आपल्याला 5 ते 10 मिनिटं थांबावं लागणार आहे. तर संस्कृती रत्नशील भद्रे आणि प्रतीक देवानंद पट्टेकर यांनी सुंदर अशा प्रकारची रांगोळी रेखाटलेली आहे बुद्ध विहारामध्ये. आणि पूज्य भदंत पयावंश, पूज्य भदंत पयासार यांना आणि आदरणीय गोबाडे साहेब यांना विनंती आहे, आदरणीय उत्तम भैया आपण या बालक बालिकेचं पुष्प गुच्छ देऊन स्वागत करावं. संस्कृती रत्नशील भद्रे आणि प्रतीक देवानंद पट्टेकर यांना सूचना आहे, लवकरात लवकर आपण समोर या. भंतेजीच्या हस्ते व जयंती मंडळाच्या वतीनं या दोघांचंही पुष्पगुच्छ देऊन स्वागत होत आहे.
आदरणीय प्रकाशजी कांबळे जयंती मंडळाचे सल्लागार आहेत आणि जयंती मंडळाच्या कार्यक्रम आयोजनामध्ये आणि संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन कायदा सुव्यवस्था सांभाळण्यामध्ये त्यांचं मोठं योगदान राहिलेलं आहे. त्यांना विनंती आहे आजच्या प्रसंगी समर्पक शब्दामध्ये मनोगत व्यक्त करा. महान कारुणिक तथागत गौतम बुद्ध, विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली जयंती मंडळाचे संपूर्ण कार्यक्रम राबवत आहेत ते पूज्य भदंत डॉक्टर उपगुप्तजी महास्तवीर, पूज्य भदंत पैयावजी, जयंती मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष गटनेते उत्तमजी खंदारे, दादारावजी पंडित, ॲडव्होकेट हर्षवर्धन गायकवाड, ॲडव्होकेट धम्मदीप जोंधळे, कॉम्रेड अशोक कांबळे, यादवरावजी भोरे, बौद्ध महासभेचे पदाधिकारी तुकारामजी ढगे, साहेबरावजी सोनवणे, विजयरावजी जोंधळे, जयंती मंडळाचे अत्यंत कार्यक्षम असणारे सचिव कोषाध्यक्ष प्रवीण कनकुटे, जयंती मंडळाचे सर्वच पदाधिकारी, कार्याध्यक्ष आपले चक्रवर्ती वाघमारे आणि मोठ्या संख्येने जयंती मंडळाच्या पाठीशी उभे असलेले सर्व बौद्ध उपासक उपासिका, या ठिकाणी आजचा हा बौद्ध जयंतीच्या निमित्तानं कार्यक्रम संपन्न होत आहे. शेवटच्या सत्रामध्ये आपण आहोत आणि अगदी 5 मिनिटांमध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी संपणार आहे. मला अत्यंत गर्वाने स्वाभिमानाने सांगावंसं वाटतं की आपण या वर्षी जे काही कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं पूर्णा शहरामध्ये केले ते खरंच वाखाणण्याजोगे होते आणि त्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि जिल्ह्यामध्ये त्याचं कौतुक झालं. मला असं वाटतं याचं श्रेय संपूर्ण प्रशासन आणि जयंती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना जातं. त्यांच्यासाठी एकदा धन्यवाद. बांधवांनो, जगामध्ये अनेक धर्म संस्थापक आहेत, अनेक विचारवंत आहेत की ज्यांच्या विचारांनी हा जगाचा रथ चालण्याचा प्रयत्न करत आहे. त्या सर्व धर्म संस्थापकांची मी नावं या ठिकाणी घेणार नाहीत, ती आपल्याला माहिती आहे. मी फक्त एवढंच सांगेन की जगामध्ये एकमेव असे बुद्ध आहेत ज्यांचा जन्म वैशाख पौर्णिमेला होतो, ज्यांना ज्ञानप्राप्ती वैशाख पौर्णिमेला होते आणि ज्यांचं महापरिनिर्वाण ही याच दिवशी होतं. मला असं वाटतं जगातल्या कोणत्याही धर्म संस्थापकाला विचारवंताला हा योग त्यांच्या जीवनामध्ये आलेला नाही. तो फक्त आणि फक्त भगवान बुद्धाला लाभलेला आहे. आणि म्हणून बुद्ध हे अलौकिक आहेत. बुद्ध हे या जगाच्या पुढे आहेत. बुद्ध हे कालही इतिहासामध्ये आहेत, आज वर्तमानामध्ये आहेत आणि भविष्यामध्ये सुद्धा बुद्धच राहतील.
अनेक काया पालट होतील, अनेक रक्तक्रांत्या झालेल्या आपण पाहिलेल्या आहेत, अनेकांनी रक्त सांडलेले आहेत, अनेकांचे वाद आणि झगडे आणि युद्ध चालू आहे. बुद्ध मात्र यापासून अलिप्त आहेत. बुद्ध रक्त सांडायला सांगत नाहीत, बुद्ध वाद करायला सांगत नाहीत, बुद्ध भांडायला सांगत नाहीत. बुद्ध संदेश देतात मानवतेचा, बुद्ध संदेश देतात माणुसकीचा, बुद्ध संदेश देतात प्रेमाचा. आणि मला असं वाटतं की हा संदेश या जगामध्ये केवळ आणि केवळ भगवान बुद्धांनीच दिलेला आहे, अन्य कुणी दिला असं माझ्या वाचनामध्ये नाही. ज्यांनी ज्यांनी धर्म निर्माण केले त्यांनी आपल्या धर्माचं कौतुक केलं, तो धर्म पुढे जाईल याचे प्रयत्न केले. परंतु बुद्ध असे एक महामानव आहेत की त्यांनी धर्माचा प्रचार करण्याचं टाळलं, त्यांनी धर्म पुढे नेण्याचं काम नाही केलं. तर या माणसामध्ये परिवर्तन आलं पाहिजे. हा माणूस सनदशीर मार्गाने, हा माणूस नीतिमत्तेनं पुढे गेला पाहिजे. यासाठी बुद्धांनी तत्वज्ञान सांगितलं आणि भारताचा बुद्ध हा जगामध्ये पसरला, जगाच्या अनेक कानाकोपऱ्यापर्यंत बुद्ध गेला. मला असं वाटतं की हे श्रेय फक्त आणि फक्त बुद्धालाच आहे, अन्य कोणत्याही धर्माच्या संस्थापकाला हे प्राप्त नाही. आणि आम्हाला सगळ्यांना अभिमान वाटला पाहिजे की आम्ही बुद्धाचे अनुयायी आहोत, आम्हाला बुद्ध सापडलेला आहे. म्हणून बुद्धाचे अनुयायी होण्याचा बहुमान, बुद्धाचे अनुयायी होण्याचा मान आम्हाला आहे. आणि आज बुद्ध जयंतीच्या निमित्तानं विचार करत असताना, देशामधली परिस्थिती पाहत असताना आपण पाहतो की जगामध्ये युद्धाचं वातावरण निर्माण होत असताना, एक दुसऱ्यावर बॉम्ब टाकण्याच्या भाषा होत असताना, एक दुसऱ्याचा संहार करणारे लोक या ठिकाणी वावरत असताना, अनेक देश यामध्ये पडलेले असताना, बुद्ध आणि बुद्ध फक्त मानवतेचा संदेश देतात आणि यातून कुठलाही विकास होणार नाही, ही विकोपाची लक्षणं आहे असं बुद्ध सांगतात. बुद्धाच्या अनुयायावर मला असं वाटतं की ही मोठी जिम्मेदारी आहे की आम्ही माणुसकी जपत आहोत, जपणार आहोत आणि माणुसकी जपण्यामध्येच बुद्धाकडे आपण जाणार आहोत, बुद्धाकडे वळणार आहोत. या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी एवढं सांगेल, या कार्यक्रमाचा समारोप असताना की जयंती मंडळाच्या वतीनं अत्यंत चांगले कार्यक्रम या ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न झालेला आहे. या ठिकाणी अनेक असे सुंदर कार्यक्रम जयंती मंडळाने घेतले, कुणालाही न दुखावता, कुणाच्याही भावनेशी न खेळता, कुणालाही कुठल्याही प्रकारची इजा होणार नाही याची दखल घेता आणि प्रशासनाशी संगनमत होऊन प्रशासनाला सहकार्य करत हे सर्व 1 ते 1.5 महिन्यापासून आपले चाललेले कार्यक्रम आज संपत आहेत. आणि आपण सगळ्यांनी पाहिलं असेल की सकाळच्या सत्रामध्ये पूज्य भदंत डॉक्टर उपगुप्तजी महास्तवीर यांच्या मार्गदर्शनाखाली जी महावंदना झाली ती उद्या तुम्ही वर्तमानपत्रामध्ये पाहाल, उद्या तुम्हाला टीव्हीमध्ये पाहायला मिळेल. प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये ती म्हणजे बंद झालेली आहे. मला असं वाटतं आठवडाभर ते सगळं चालणार आहे. हा आनंद आपल्याला कुणी दिला असेल तर हा आनंद आपल्याला फक्त आणि फक्त बुद्धांमुळे मिळालेला आहे, बुद्ध जयंतीमुळे मिळालेला आहे. ही गोष्ट लक्षात घ्यावी. आपण सर्वांनी जयंती मंडळाला सहकार्य केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी या ठिकाणी ऋण व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो. या जयंती मंडळाने जे आवाहन केली त्या सगळ्या आवाहनाला आपण प्रतिसाद दिला, मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद दिला
आणि परिश्रम घेतले, एक बौद्ध म्हणून आपण त्यामध्ये सहभागी झालं पाहिजे. हिरिरीनं ही जी बाब आहे तुम्ही आपल्या मनामध्ये साठवून ठेवली. आज पहा की सकाळी उठून यायचं फार लोकांच्या जीवावर जातं. सकाळी सकाळी यायचं फार जीवावर जातं. लोक 5 वाजता उठून फिरायला जातात. मी पाहतो 5 वाजता एक अर्धा तास तासभर फिरून येतात. पण आज मी पाहिलं की 7 वाजता त्या मैदानावर जागा पुरत नव्हती. आमच्या सगळ्या पुरुष मंडळीला असं स्त्रियांच्या पाठीमागं रांगेमध्ये उभं राहावं लागलं. आमचे जे काही हे टेंट आणि व्यवस्था चटया वगैरे टाकणारे जे लोक होते त्यांनाही ही व्यवस्था अपुरी पडली. त्या अशा अवस्थेमध्ये आपण बुद्धावर प्रेम करत असल्यामुळं एवढ्या मोठ्या संख्येनं तुम्ही आलात. खरंच तुम्हाला धन्यवाद द्यायला पाहिजे. आपण नीतिमत्तेचं एक पाऊल पुढे जात आहोत ही गोष्ट मला आज पटलेली आहे. गेल्या वर्षी ऊन असताना सुद्धा आपण महावंदनेचा कार्यक्रम यशस्वी केला आणि आज तर आपल्याला निसर्गाची साथ आहे. निसर्गानेच आपल्यावर आशीर्वाद दिलेला आहे. मला असं वाटतं हा निसर्गाचा आशीर्वाद भगवान बुद्धांचाच आशीर्वाद आपल्यावर आहे असं आपण समजूया. आज मला अत्यंत गर्वानं सांगावं लागतं की मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी जे कार्यक्रम आयोजित केले ते आपल्या सगळ्यांच्या घामाच्या पैशातून आपण केलेले आहेत. कोणत्याही इतरांचा 1 रुपया 1 पैसा आपण घेतलेला नाही. ही नोंद तुम्हाला असावी. आपण काय करू शकतो, आपल्या एका रुपयानं काय होऊ शकतं हे या 2 महिन्याच्या कार्यक्रमामध्ये आपण पाहिलेलं आहे. अशाच प्रकारचे कार्यक्रम आपण घेण्याच्या दृष्टीनं आपण मंडळाच्या आणि जे संयोजक आहेत त्यांच्या पाठीशी उभं राहावं अशा प्रकारची मी तुम्हाला विनंती करतो. प्रशासनाने आम्हाला सगळ्या प्रकारचं सहकार्य केलं त्याबद्दल पोलीस प्रशासन, नगरपालिका प्रशासन, सर्वच प्रशासनाचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि बंतेजींना विनंती करतो की आम्हा सर्वांना आशीर्वाद द्यावा. आशीर्वाद होणार आहे. शेवटचे 1 ते 2 मिनिटं बसा. सर्वांनी आता आशीर्वाद झाल्याच्या नंतर विहाराकडे चालायचं. परत एकदा प्रभात फेरी आपली जेवण करायचंय, खीर खायची आणि सगळं आपल्या आपल्या घरी जायचंय. मग तुमचे जे काही उर्वरित काम असतील ते आपण सर्वांनी करायचंय. यानंतर धम्मपालन गाता होईल, आशीर्वाद गाता होईल. आज अतिशय पवित्र दिवस आहे. आपण जे काही सकाळपासून अतिशय प्रसन्न मनानं पुण्यकर्म संपादित केलात त्या सर्व पुण्यानु भावबलानं आपल्या सर्वांना एक हिताचा, सुखाचा, कल्याणाचा, उन्नतीचा मार्ग मिळो. तर बुद्ध धम्म संघाच्या बलानं तुमच्या सर्वांच्या इच्छा आकांक्षा पूर्णत्वास जाओ अशा प्रकारची सद्विवेक मंगल भावना आजच्या या पवित्र अशा वैशाख पौर्णिमेच्या निमित्तानं मी तमाम सर्व उपस्थित उपासक उपासिकांच्या प्रती व्यक्त करतो. यानंतर धम्मपालन गाता होईल, आशीर्वाद गाता होईल आणि आशीर्वाद गात्यानं आजचा जो काही आपला कार्यक्रम होता तो समाप्त झाला असं घोषित करण्यात येईल. सर्वांनी 2 मिनिटं शांततेचं सहकार्य करा. सब पाप सकरणं कुशल सौपसंपदा सचिक परियोगपनं एकं बुद्धानुशासनं धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मे लोके परमिचे न तावता धम्मधरो यावता बहुभासति यो च पंपे सुतवानं धम्मं कायेन पश्यति
सबे धम्म धरो होतियो धम्मं लपमजति नत्थि मे शरणं अय्यं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्च भजेन होतु मे जय मंगलं नत्थि मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्च भजेन होतु मे जय मंगलं नत्थि मे शरणं अय्यं संघो मे शरणं वरं एतेन सच्च भजेन होतु मे जय मंगलं। सबेतियो विभजन्तो सब रोगो विनाशतो माते भवन्त्वन्तरायो सुखे दिग्गालिको भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुते भवन्तु ते भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुते भवन्तु ते भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब संगानुभावेन सदा सुते भवन्तु ते। साधु साधु बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि अहं वंदामि सर्वदा। तथागत भगवान बुद्ध की बोधिसत्व परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बौद्ध धम्माचा भिक्खू संघाचा। आता सर्वांनी बुद्धविहाराकडे चालायचं, भोजन केल्याशिवाय कोणी घरी जायचं नाही। बुद्धविहारामध्ये यायचं, भोजन करायचं, नंतर घराकडे जायचं। खीरदान, भोजनदान, खीरदान, खीर खाल्ल्याशिवाय कोणी घरी जायचं नाही। सरळ आता